हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 8 जून 2026, शैवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास अधिक ज्येष्ठ, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे. उद्या पहाटे 3 वाजून 24 मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो, नक्षत्र तारका नक्षत्र आहे. सकाळी 9 वाजून 10 मिनिटानंतर पूर्वा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो विष्कंभ योग आहे. सकाळी 9 वाजून 28 मिनिटानंतर प्रीती योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालवकरण आहे. दुपारी 3 वाजून 30 मिनिटानंतर कौलवकरणाला आणि उद्या पहाटे 3 वाजून 24 मिनिटानंतर तैतिल करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र कुंभ राशीत, गुरु कर्क राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभुरात्रे प्रवर्तमानसद ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभाती षष्ठे संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सराने ग्रीष्म ऋतू अधिक ज्येष्ठ मासे कृष्ण पक्षे इंदू वासरे शततारका नक्षत्रे विष्कंभ योगे पालव करणे अष्टमी शोभतितो वीर गोत्रात उत्पन्न विकडाप्पा मौपात दुरित क्षेद्वारसी पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे जे पाणी आहे ते जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी 9 वाजून 10 मिनिटांपर्यंत असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, या अधिक ज्येष्ठ मासातील मुहूर्त आपल्याला हवे असतील तर कृपया आपण या व्हिडिओ लिंकवर जावे आणि आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारचे बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपणास प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत असेल तर मग मात्र आपण पुढील मासाच्या मुहूर्तासाठी वाट पाहावी. मित्रांनो, परंतु कुठल्याही परिस्थितीत स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून मुहूर्तांची नव्याने निर्मिती करू नका मित्रांनो, कारण तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मध्ये कालाष्टमी आहे. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे, तो आपण पाहू शकता शॉर्टमध्ये. जर आपण कालभैरवाचे भक्त असाल, शिवभक्त असाल आणि आपल्याला आवड असेल किंवा आपले धार्मिक आचरण असेल त्याप्रमाणे, तर आपण नक्कीच कालाष्टमीचा उपवास करून कालभैरवाचे दर्शन घेऊन कालभैरवाष्टक पठण व हवन देखील करू शकता. मित्रांनो,
नव्याने देखील करू शकता, कारण अग्नी हजर आहे आज मित्रांनो. जे रेग्युलर करतायत त्यांनी त्याप्रमाणे करावे मित्रांनो. अष्टमी श्राद्ध कर्म आहे. अष्टमी तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असतील, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर उद्या पहाटे 3:24 नंतर हजर आहे मित्र. त्यामुळे आपल्याला हवन जर करायचं असेल तर आपल्याला या वेळेनंतरच करता येईल मित्रांनो. करू शकता सूर्योदयापूर्वी. काही तशी हे अडचण येणार नाही. राहुकाळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात आपण महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करा, जेणेकरून आपल्याला अपयश प्राप्त होणार नाही मित्रांनो आपल्या कामांमध्ये. मित्रांनो, आजच्या पंचांगाची टीप अशी की आपल्या देवघरात अंतरलेली वस्त्र देवतांसाठी बसण्यासाठी किंवा देवपूजनाचे जे वस्त्र आहे स्नानानंतरचे किंवा साफसफाई करण्याचे वस्त्र जे आहे, ती आपण दररोज धुवावीत आणि बदलावीत मित्रांनो. नव्याने परत ती टाकावी मित्रांनो. हे लक्षात घ्या मित्रांनो, जेणेकरून स्वच्छता आपल्याला आपल्या देवघरात पाळता येईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासोबत शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.